अशी खारीसारखी चुरणारी, तोंडात विरघळणारी साठाची करंजी अजूनपर्यंत तुम्ही खाल्ली नसेल, तर नक्कीच तुम्ही काहीतरी मिस करताय. खूप सारे लेयर्सवाली, खुसखुशीत, महिनेभर टिकणारी, एकदम सोप्या पद्धतीची साठाची करंजी कशी बनवायची, ते आज आपण बघणार आहोत. पाव किलो मैद्यामध्ये 40 करंज्या आरामात बनवू शकता. तर सर्वात आधी आपल्याला सारण तयार करायचं आहे. तर त्यासाठी 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि 2 वाटीभर रवा. रवा बारीक घ्यायचा आहे, घाण वगैरे सगळे निवडून घ्यायचे आणि 5 ते 10 मिनिटं लो ते मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. करपून देऊ नये, फक्त रवा फुलला पाहिजे. पुन्हा 1 चमचाभर तूप त्याच्यामध्ये घाला आणि 1 वाटी सुकं खोबरं खिसलेलं किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं. छानपैकी 1 मिनिटं शिजवून घ्या. पुन्हा 1 चमचा तुपामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय. हलकसं खमंग सुटल्यानंतर पुन्हा मधोमध जागा करा. 1 चमचाभर तूप घाला. 1 चमचा पांढरे तीळ आणि तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रुट्स. हे सगळं घालून पुन्हा परतून घ्या आणि बघा आपलं सारण तयार आहे. आता थंड होऊ द्या कारण याच्यामध्ये नंतर आपल्याला पिठी साखर घालायची आहे. पण तोपर्यंत आपण मस्त पीठ तयार करूया. तर 2 वाटीभर मैदा म्हणजे पाव किलो मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कडकडीत 2 चमचे मोहन घालायचे आपल्याला म्हणजे गरम तूप. आणि या प्रकारे पीठ हाताने चुरून घ्यायचंय म्हणजे चोळून घ्यायचंय म्हणजे तूप सगळीकडे लागेल आणि छानपैकी खुसखुशीत करंज्या होतील. आणि मग काय पाणी घालून घट्टसं मळून घ्यायचंय बरं का. असे 6 गोळे करायचे आहेत आणि झाकून ठेवायचे. तोपर्यंत आता आपण साठा तयार करूया. त्यासाठी 1 वाटीभर कॉर्नफ्लोअर आणि 2 मोठे चमचे तूप घालून मस्त मिक्स करून घ्या जोपर्यंत असा बटरसारखं हलकं होत नाही तोपर्यंत. हे सगळं करता-करता सारणसुद्धा थंड होतं. आता त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे 2 वाटी भरून मी पिठी साखर घातली, कारण जी आहे थोडी गोड लागलीच पाहिजे. तर आता आपल्याला चपात्या म्हणजे पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. पोळ्या लाटण्यासाठी जसं पीठ लावायचं गोळ्याला तसं लावायचं आणि बघा पहिली चपाती झाली म्हणजे पहिली पोळी झाली त्याच्यावर आपल्याला असा साठा लावायचा आहे. दुसरीला पण लावायचं आहे आणि तिसरी ठेवल्यानंतर तिसरीला पण लावायचं आहे. बिलकुलही मधोमध गॅप हवा वगैरे राहता कामा नाही आणि एका बाजूने या प्रकारे रोल करत राहायचं आहे बघा, या प्रकारे. खेचत-खेचत घेऊन जायचं आहे. टाईट रोल बनवायचा आहे. बिलकुलही बबल किंवा असं काहीच मधोमध राहिलं नाही पाहिजे. जेवढं खेचता येईल तेवढं खेचून घ्या. जेवढं लांब करता येईल रोल तेवढं लांब करून घ्या. म्हणजे तेवढं जास्त करंज्या तुम्हाला होतील. आता आपल्याला कापून घ्यायचे आहेत, तर आधी मधोमध कापून घ्या. त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल का किती करंज्या होतात. आणि करंजी किती मोठी किंवा छोटी हवी आहे, त्यानुसार पेढे इथे कापून घ्यायचे आहेत. एका रोलमध्ये साधारण 20 करंज्या आरामात होतात. वरच्यावर मधून दाबून घ्या आणि ह्या प्रकारे पारी लाटून घ्या आणि त्याच्यामध्ये फक्त सारण घालायचं आहे. दुधाची बोट लावायची आहे म्हणजे छानपैकी असं घट्ट होऊन जाईल, फिक्स होऊन जाईल. चिटकेल, बिलकुलही फुटणार नाही. हलक्या त्याने प्रेस करा किंवा तुमच्याकडे तो चमचा असो, साचा असतो ना, त्याच्याने शेप दिला तरीही चालेल. पण इथे बघा गरज नाहीये. आता फक्त तळून घ्यायचं आहे. तळून घेताना तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. लो ते मीडियम फ्लेमवर. बिलकुलही गॅस फास्ट ठेवू नका, नाहीतर आतमध्ये कच्चं राहील आणि नंतर करंजी मऊ पडेल. पण अशी लेयरवाली करंजी हवी असेल मंडळी, तर स्टेप बाय स्टेप फॉलो करा. करंजीच्या खूप साऱ्या रेसिपीज मी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेल्या आहे. आधीच्या व्हिडिओसुद्धा तुम्ही रिफर करू शकता. त्याच्यामध्ये आणखीन जास्त सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर इथे एका रोलमध्ये साधारण 20 करंज्या माझ्या झालेल्या आहेत. मी 2 रोल नाही बनवले कारण खूप वेळ जात होतं. म्हणून एकाच रोलच्या करंजे बनवले. सारण ठेवलंय मी. साठासुद्धा ठेवलेला आहे, पीठसुद्धा ठेवलेलं आहे. आता पुन्हा थोड्या वेळामध्ये मी दुसरा रोल बनवणार आहे. तर असं पाव किलो मैद्यामध्ये म्हणजे 2 वाटी मैद्यामध्ये आरामात तुम्ही 40 साठाच्या करंज्या बनवू शकता अशा लेयरवाल्या. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा. दिवाळीच्या खूप साऱ्या फराळाच्या रेसिपीज मी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेल्या आहेत. कुठलीही रेसिपी हवी असेल त्या रेसिपीचं नाव आणि पुढे लिहा सिम्पली स्वादिष्ट आणि अशी साठाची करंजी बनवा आणि मला कॉमेंट करून कळवा की ती करंजी कशी झाली आहे. आय एम गॅरंटी 100% जर तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रॉपरली फॉलो केलं ना, तर ही करंजी अशीच होणार आहे, तोंडात विरघळणारी. या करंज्यानंतर बिलकुलही कडक वगैरे होत नाही, जसे साध्या करंज्या होतात. जशीची तशी राहते. महिन्यापेक्षा जास्ती ठेवलं तरी काहीच होत नाही. फक्त एअरटाईट डब्यामध्ये थंड झाल्यानंतर पॅक करून ठेवा. आणि याची चवसुद्धा मंडळी उतरत नाही. आतमध्ये पिठाचा गोळा वगैरे पण होत नाही, खुळखुळ्यासारखा आवाज येत नाही. पण येस, असं खुसखुशीतपणा तुम्हाला नक्कीच जाणवेल, तोंडात विरघळणारी. आता मी बाकीच्या करंज्या बनवायला घेतेय. तर मंडळी तुम्ही सुद्धा बनवा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला कशी वाटली. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.